एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हे 10 ते 15 मिनिटांचं लेक्चर आहे आणि हे एक्झाम ओरिएंटेड, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरबीआयची स्थापना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा जो एक ग्रंथ होता, जो प्रॉब्लेम ऑफ रुपी, जो प्रबंध होता, राईट, त्याची भारताची मध्यवर्ती बँक स्थापनेमध्ये कशी त्यांची भूमिका आहे, ती भूमिका आपण पूर्णपणे याच्यामध्ये बघणार आहोत. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कशी झाली हे पूर्णपणे याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. कारण याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची रिझर्व्ह बँक स्थापन करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये आणि जॉन मॅनार्ड केन्स मध्ये यांच्यामध्ये पण कशी जुगलबंदी लागली होती ते पण मी तुम्हाला समजावून सांगतो. आणि हे एक्झाम ओरिएंटेड लेक्चर असणार आहे, ज्याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात, राईट. तर बघा, हे लेक्चर सुरू करण्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आहे आणि ह्या जयंती निमित्तच मी हे लेक्चर घेतोय. सो त्यांनी एक संदेश पण दिला होता एकदा, की तुमच्यामध्ये ताकद किंवा तयारी किती आहे हे जास्त महत्वाचं नाही, पण असलेल्या ताकदीनिशी तुम्ही मैदानात उतरता की नाही हे जास्त महत्वाचं आहे. मग ती कुठलंही क्षेत्र असू द्या, मग तुम्ही स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र असू द्या. कधी कधी आपली 100% तयारी झालेली नसते, आपली 60-70% किंवा 80% तयारी झालेली असते एक्झामसाठी आणि आपली 20% तयारी झालेली नसते. मग आपण त्या 20%लाच आपल्या डोक्यामध्ये ठेवतो आणि सतत स्वतःला दोष देत बसतो. सो हे बिलकुल करायचं नाही. आपली जेवढी तयारी आहे, केलेली आहे, तेवढ्या तयारीनिशी आपण मैदानात उतरायचं, 100% आपण क्वालिफाय होऊ शकतो. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एकदा सांगितलं होतं, की तुमच्यामध्ये तयारी किंवा ताकद आहे, ताकद किती आहे जास्त महत्वाचं नाही, असलेल्या तयारीनिशी किंवा ताकदीनिशी तुम्ही मैदानात उतरता की नाही हे जास्त महत्वाचं आहे. तर आता आपण हे समजावून घेऊया, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका कशी आहे. तर बघा, आता आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी भारताची मध्यवर्ती बँक आहे. बघा, कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब आणि व्यावसायिक असतात, राईट. त्यांच्याकडच्या ठेवी ते काय करत असतात, वेगवेगळ्या व्यापारी बँकांमध्ये ठेवत असतात आणि व्यापारी बँका त्याच्यातून प्रॉफिट कमवण्यासाठी त्या काय करत असतात, मार्केटमध्ये कर्ज देत असतात आणि त्यातून पतनिर्मिती करत असतात. परंतु या व्यापारी बँकांवरती जर नियमन किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी नसल, तर सतत अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पतनिर्मिती होऊ शकते किंवा भाववाढ जास्त निर्माण होऊ शकते किंवा सतत मंदी आणि तेजी निर्माण होऊ शकते. म्हणून या वित्तीय क्षेत्रावरती आणि बँकिंग सेक्टरवरती नियमन करण्यासाठी एखादी मध्यवर्ती बँक असते, ज्याला आपण काय म्हणतो, आपल्या भारतामध्ये ही मध्यवर्ती बँक कुठली आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नेमकी स्थापना कशी झाली आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा जो प्रबंध होता, त्या प्रबंधाची भूमिका नेमकी काय आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपीची. तर बघा, अगोदर 1913-14 मध्ये चेंबरलिन कमिशन, ऑस्टिन चेंबरलिन यांच्या अध्यक्षतेखाली एक ब्रिटिशांनी कमिशन नेमलं होतं. हे कमिशन काय होतं, तर हे कमिशन कशासाठी नेमलं होतं, तर इंडियन करन्सी अँड फायनान्स कमिशन होतं हे, राईट. द रॉयल कमिशन ऑन इंडियन फायनान्स अँड करन्सी, भारतीय रुपयांचा अभ्यास करण्यासाठी आणि भारतीय फायनान्सचा अभ्यास करण्यासाठी ते भारतामध्ये पाठवलेलं होतं आणि हे ऑस्टिन चेंबरलिन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलं गेलं होतं. कारण प्रॉब्लेम काय होता, की 1913-14च्या अगोदर, म्हणजे पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या अगोदर भारतामध्ये काही प्रेसिडेन्सी बँका स्थापन झाल्या होत्या आणि त्यांना चलन निर्मितीचा अधिकार सुद्धा दिलेला होता. परंतु त्यावेळेस भारतामध्ये आपल्याकडे जशी पहिल्या महायुद्धानंतर जशी गोल्ड स्टँडर्ड सिस्टम आली होती, तशी पहिल्या महायुद्धाच्या अगोदर भारतामधला जो रुपया होता, तो रुपया आपण चांदी बरोबर खेळून ठेवलेला होता किंवा पेक केलेला होता. म्हणजे त्यावेळेस सिल्वर सिस्टम होती, राईट. सिल्वर स्टँडर्ड सिस्टम होती, म्हणजे तुम्हाला जो रुपया आहे तो रुपया चांदीमध्ये तुम्हाला कन्वर्ट करून दिला जायचा. परंतु त्याची किंमत, त्या चांदीची किंमत कोण ठरवत होतं, ब्रिटिश ठरवत होते, की किती चांदीला किती तुम्हाला, किती सिल्वरमध्ये, म्हणजे किती सिल्वरला तुम्हाला किती रुपये मिळणार किंवा किती रुपयांमध्ये तुम्हाला किती सिल्वर मिळणार. म्हणजे सिल्वर स्टँडर्ड सिस्टम काय होती, जेवढं तुम्ही पैसे ब्रिटिशांकडे घेऊन जाल, तेवढ्याच रुपयाचं तुम्हाला चांदी मिळत होती, राईट. तर परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम काय करत होते ब्रिटिश, तर या चांदीची किंमत स्वतः ठरवायचे आणि ती रुपयाची जी किंमत होती इतर चलनांबरोबरची, ती नेहमी अशी वधारलेली ठेवायचे. का? कारण भारतातून जास्तीत जास्त माल निर्यात व्हावा, कुठं, ब्रिटिशांकडे किंवा इंग्लंडमध्ये निर्यात व्हावा आणि इंग्लंडला जास्तीत जास्त फायदा व्हावा याच्यासाठी. आणि नंतर हेच शोधलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, की भारतामध्ये ब्रिटिश कशी आपल्या भारताची पिळवणूक करतंय ब्रिटिश, राईट. तर त्याच्यासाठीच मग त्यावेळेस त्यांनी याच्यावरती आवाज उठवायला सुरुवात केला होता आणि याचाच इंडियन करन्सी आणि फायनान्सचा अभ्यास करण्यासाठी 1913-14 मध्ये ऑस्टिन चेंबरलिन यांच्या अध्यक्षतेखाली
एक कमिशन नेमलं होतं आणि यांनी काय केलं होतं, भारतासाठी मध्यवर्ती बँक स्थापन करावी असा त्यांनी एक सल्ला दिला होता. राईट. आणि याच कमिशनमध्ये, हे जे कमिशन होतं याच कमिशनमध्ये जॉन मेनार्ड केन्स यांना सुद्धा सदस्य म्हणून पाठवण्यात आलं होतं. आणि सर जॉन मेनार्ड केन्स जे होते ते खूप मोठे अर्थतज्ञ होते आणि त्यावेळेस ते जे म्हणायचे तीच पूर्व दिशा असायची. परंतु त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं, की त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये सिल्वर सिस्टम ऐवजी गोल्ड स्टँडर्ड पद्धत लागू करावी, सुवर्ण परिणाम पद्धत लागू करावी. म्हणजे म्हणजे रुपयाची जी किंमत आहे ती सोन्या एवढी, म्हणजे एवढी करून ठेवावी. म्हणजे सोन्याच्या बदल्यात किंवा रुपयाच्या बदल्यात सोनं बदलून देता येईल किंवा सोन्याच्या बदल्यात रुपया बदलून देता येईल. आणि गोल्ड स्टँडर्ड सिस्टम काय होती, की म्हणजे एखाद्या देशाकडे जेवढं गोल्ड तेवढाच त्यांना पैसा निर्माण करता येत होता. परंतु भारत हा अविकसित राष्ट्र होतं त्यावेळेस आणि भारतामध्ये खूप प्रॉब्लेम होते. आणि तुम्हाला माहिती आहे की सिल्वर किंवा जे गोल्ड होतं त्याची किंमत ठरवण्याचं काम त्यावेळेस ब्रिटिश ठरवायचे, म्हणजे ब्रिटिशच करायचे. त्याच्यामुळे सतत काय करायचे, रुपया सतत वधारलेला ठेवायचे त्यावेळेस आणि ते स्वतः त्याची किंमत कमी किंवा जास्त करायचे. सो त्याच्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त निर्यात इंग्लंडला व्हायची आणि इंग्लंडला ईस्ट इंडिया कंपनीला किंवा ब्रिटिशांना खूप जास्त फायदा व्हायचा. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पटलं नव्हतं. म्हणून जॉन मेनार्ड केन्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये सतत जुगलबंदी लागायची. जॉन मेनार्ड केन्स म्हणायचे की गोल्ड स्टँडर्ड सिस्टम लागू करावी, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पूर्णपणे विरोध केला होता. आणि विरोध करून, राईट, ज्यावेळेस ते आधी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये होते, मध्ये गेले होते. पण तिथं एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापक बघितले आणि तिथून त्यांना अर्थशास्त्राची आवड निर्माण झाली. ते घटनाकार तर होतेच, परंतु नंतर अर्थतज्ञ पण झाले. आणि पुढे ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी गेले होते. आणि वयाच्या 32व्या वर्षी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे त्यांनी प्रबंध तिथं सादर केला होता. किती, वयाच्या 32व्या वर्षी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी पहिली डॉक्टर मिळवायला ते तिथं गेले होते. परंतु आता इथे काय प्रॉब्लेम होता, एकतर जॉन मेनार्ड केन्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये जुगलबंदी सुरूच होती. आणि चेंबरलिन कमिशननं अखेर काय शिफारस केली, की भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करावी. पण ती कशी स्थापन करावी, तर त्यावेळेस ब्रिटिशांनी 3 प्रेसिडेन्सी बँका स्थापन केल्या होत्या. 1806 मध्ये बँक ऑफ बेंगॉल किंवा त्यानंतर बँक ऑफ कलकत्ता म्हणून ओळखलं गेलं. 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये स्थापन केलेली बँक ऑफ मद्रास. ह्या 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या. 3 प्रेसिडेन्सी बँकांचं यांचं एकत्रीकरण करावं आणि एकत्रीकरण करून भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करावी, तिला इम्पेरियल बँक ऑफ इंडिया नाव द्यावं आणि तिला भारताच्या मध्यवर्ती बँकेचे अधिकार द्यावेत. परंतु ब्रिटिशांनी असं केलं नाही. ब्रिटिशांनी काय केलं, की चेंबरलिन आयोगाच्या शिफारसीवरून या तिन्ही प्रेसिडेन्सी बँकांचं एकत्रीकरण केलं आणि 1921 मध्ये इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. परंतु त्या इम्पेरियल बँक ऑफ इंडियाला हिला मध्यवर्ती बँकेचे अधिकार दिले नाहीत. सो मग नंतर पुन्हा तोच प्रॉब्लेम सुरू राहिला. भारतासाठी मध्यवर्ती बँकच नाहीये. भारतामध्ये जे सतत रुपया सतत जे रुपयाची पडझड होत होती, तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याला स्थिरता प्राप्त करण्यासाठी अशी कुठलीच मध्यवर्ती संस्था नव्हती. म्हणून 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये वयाच्या 32व्या वर्षी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध सादर केला होता. आणि या ग्रंथात त्यांनी भारतीय रुपयाच्या मूल्याची घसरण आणि ब्रिटिशांच्या चलनविषयक धोरणाचे विश्लेषण त्यांनी केले होते आणि त्याच्यावरती टीका केली होती. रुपयाची क्रयशक्ती स्थिर करण्यासाठी एका मध्यवर्ती बँकेची गरज त्याच्यामध्ये त्यांनी अधोरेखित केली होती. आणि हे ज्यावेळेस पुन्हा बाहेर आलं, तर त्यावेळेस बघा, हे त्यावेळेचा फोटो पण आहे हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधला, राईट. तर त्यावेळी मग नंतर ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रबंध लिहिला आणि जो इंडियामधला जो रुपीचा प्रॉब्लेम होता त्याच्यावरती विचार करण्यासाठी ब्रिटिशांनी 1925 मध्ये यंग हिल्टन यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स हे कमिशन यांना भारतात पाठवलं. आणि एवढंच नाही, तर ह्या यंग हिल्टन आयोगामध्ये जे काय सगळे सदस्य होते त्या सगळ्या सदस्यांच्या हातात दी प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं जे प्रबंध होतात, जे पुस्तक होतं, त्या सगळ्या सदस्यांच्या हातात ते पुस्तक होतं. त्या सगळ्यांनी ते पुस्तक वाचलं होतं. आणि आणि त्याच्यासाठीच मग पुन्हा काय केलं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते यांना ह्या यंग हिल्टन आयोगासमोर साक्ष देण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं, किंवा नेमका प्रॉब्लेम काय आणि त्याच्यावरती सोल्युशन काय असू शकतं. तर यंग हिल्टन कमिशन यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
युक्तिवाद म्हणजे त्यांना साक्ष देण्यासाठी बोलवलं, त्यावेळेस त्यांनी त्या समितीसमोर युक्तिवाद केला होता, की चलन सोन्याच्या किंवा चांदीच्या साठ्याशी जोडण्यापेक्षा चलनाच्या व्यवस्थापनावर आधारित असावं, मॅनेज करन्सीवर आधारित असावं आणि ही करन्सी मॅनेज करण्याचे अधिकार एक मध्यवर्ती बँक स्थापन करा आणि तिला द्या. राइट. मग शेवटी एंग हिल्टन कमिशननी पूर्णपणे यांची साक्ष किंवा यांना जे क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चनची उत्तर वगैरे सगळे ऐकून घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पना दिली होती किंवा तुम्ही मध्यवर्ती बँक स्थापन करा आणि तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं नाव द्या. तर त्याच्यावरच एंग हिल्टन कमिशन यावेळेस 1926 मध्ये आपला अहवाल दिला. त्या अहवालामध्ये ब्रिटिशांना त्यांनी शिफारस केली की ऑगस्ट 1926 मध्ये अहवाल दिला आणि त्याच्यामध्ये मध्यवर्ती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करावी जिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं नाव देण्यात यावं. शेवटी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांनी बोलणं ऐकलं होतं, परंतु ब्रिटिशांनी काय केलेलं आहे 1926 मध्ये ऍक्ट पास केला, परंतु तो तसाच धुळखात पडला. इवन जो यंग हिल्टन कमिशनचा जो रिपोर्ट होता त्या रिपोर्टवर त्यांनी अंमलबजावणी केली, परंतु त्यांनी फायनल अंमलबजावणी केलीच नाही, त्याला पूर्णपणे सत्यामध्ये उतरवलंच नाही. मग नंतर तुम्हाला माहिती आहे की 1929 साली ग्रेट डिप्रेशन आलं. राईट. म्हणजे जागतिक महामंदी आली आणि त्या जागतिक महामंदीमध्ये म्हणजे जागतिक महामंदीमध्ये वस्तू आणि सेवांची मागणी एकदम शून्य झाली. राईट. पूर्णपणे व्यवहार थांबल्यासारखे झाले. बऱ्याच बँका डुबल्या त्याच्यामध्ये आणि नंतर मग ब्रिटिशांना जाग आली. आणि ब्रिटिशांना जाग आल्यानंतर मग ब्रिटिशांनी काय केलं 1931 मध्ये भूपेंद्रनाथ मित्र यांच्या अध्यक्षतेखाली एक इंडियन सेंट्रल बँक कमिटी स्थापन केली. एक एन्क्वायरी कमिटी बसवली. एन्क्वायरी कमिटी कशावर बसवली तर एक हिल्टन आयोगाचा जो रिपोर्ट होता त्या रिपोर्टवर आधारितच ही एन्क्वायरी कमिशन बसवलं होतं, ज्यांनी सुद्धा काय केलं त्यांनी सुद्धा शिफारस केली की भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करावी. मग पुढे 1933 मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या संसदेमध्ये इंडिया ऑफिस डिपार्टमेंटल कमिटी बसवली, ज्यांनी शिफारस कशी केली तर भारतासाठी मध्यवर्ती बँक ही खाजगी शेअरधारकांच्या सहाय्याने स्थापन करावी. मग त्यानुसार 6 मार्च 1934 ला इंडिया ऑफिस कमिटी आणि लंडन कमिटी यांच्या शिफारसीवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विधेयक संसदेमध्ये सादर करण्यात आलं आणि सादर करून 6 मार्च 1934 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा पास करण्यात आला. त्याच्यावर त्यावेळेचे जे व्हाईसरॉय होते भारतामधले त्यांनी त्याच्यावर सही केली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा पास केला आणि 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कलकत्त्यामध्ये करण्यात आली. कुठं? कलकत्त्यामध्ये ही स्थापना करण्यात आली होती. तर त्याचे पहिले गव्हर्नर सर ऑस्बॉर्न स्मिथ म्हणून यांची नेमणूक करण्यात आली होती. आणि पुढे 1937 मध्ये जे आरबीआयचं जे मुख्यालय ते मुख्यालय मुंबईमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि त्या 1937 पासून आता आरबीआयचं मुख्यालय कुठं आहे? मुंबईमध्येच आहे. तर मग आता इंडिया ऑफिस डिपार्टमेंटल कमिटीने शिफारस केली होती की खाजगी शेअरधारकांच्या सहाय्याने आरबीआयची स्थापना करावी. तर 1934च्या कायद्याने ब्रिटिशांनी काय केलं, एकूण सुरुवातीचं भाग भांडवल आरबीआयचं 5 कोटींचं ठेवलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी 100 रुपयाचे असे 5 लाख शेअर इश्यू केले. त्या 5 लाख शेअर असे एकूण 5 कोटीचं भाग भांडवल. तर 5 कोटींपैकी जवळपास 99% जास्त शेअर हे खाजगी क्षेत्राने विकत घेतले. म्हणजे 4.97 कोटी 4,97,00,000चे शेअर हे खाजगी क्षेत्राने विकत घेतले आणि सरकारी किंवा ब्रिटिशांनी फक्त स्वतःकडे 0.022 कोटींचे म्हणजे साधारणतः 2-3 लाखांचे शेअर स्वतःजवळ ठेवले. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस स्थापना झाल्यानंतर 1949 नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही खाजगी बँक होती. एक भारताची खाजगी मध्यवर्ती बँक होती. मग ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आरबीआय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा 1948 मध्ये पास केला आणि 1 जानेवारी 1949 ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण केलं आणि ही पूर्णपणे आता गव्हर्नमेंटच्या मालकीची ही बँक बनवली. आलं का लक्षात? तर आरबीआयची स्थापना कशी झाली तर बघा 1937 पर्यंत 1937 ला भारतापासून ब्रह्मदेश म्हणजे आताचा म्यानमार वेगळा झाला, परंतु 1947 पर्यंत आरबीआय 1935 ते 1947 पर्यंत ब्रह्मदेश किंवा म्यानमारची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती. आणि 1948 पर्यंत म्हणजे जून 1948 पर्यंत पाकिस्तानची सुद्धा मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआय काम करत होती. तर हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आता आरबीआयचे गव्हर्नर बघा, आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? सर ऑस्बॉर्न स्मिथ 1937 पर्यंत होते. नंतर आरबीआयचे तिसरे आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी डी देशमुख यांची नेमणूक केली
11 ऑगस्ट 1943 ते 30 जून 1949 पर्यंत ते काय होते, आरबीआयचे गव्हर्नर होते. आणि सध्याचे आरबीआयचे 26वे गव्हर्नर कोण आहेत, तर ते आहेत संजय मल्होत्रा. त्यात शक्तिकांत दास नंतर आलेले संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर आहेत. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर या पद्धतीनं जे द प्रॉब्लेम ऑफ रुपी होतं, जे बुक होतं, त्या बुकची आरबीआयच्या स्थापनेमध्ये खूप महत्वाची भूमिका होती. आलं का लक्षात तुमच्या? त्याच्यामुळे नंतर आपला जो इंडियन रुपी आहे तो इंडियन रुपी नंतर स्थिर झाला. राईट. आणि आपण नंतर 1956 नंतर तर आपण काय केलेली आहे, गोल्ड स्टँडर्ड पण आपण पूर्णपणे बंद करून टाकली. आणि आपण मिनिमम रिझर्व्ह सिस्टम स्वीकारली, ज्याच्यामध्ये 200 कोटी आरबीआय स्वतःकडे ठेवते. पण त्या 200 कोटींपैकी आरबीआय काय करते, 115 कोटींचं सोनं आणि 85 कोटींची सरकारी कर्ज रोखे ठेवते. आणि त्याच्याप्रमाणे आता कितीही रुपये आरबीआय छापू शकते. तर याच्यावरती पण क्वेश्चन येतो बरं का. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चलनविषयक जो विभाग आहे आरबीआयचा, तो स्वतःजवळ 200 कोटी रिझर्व्ह ठेवतो. त्यातले 115 कोटी सोनं, 115 कोटींचं सोनं आणि 85 कोटींच्या सरकारी कर्ज रोखे जे तरल असतात. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर ही होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भातली भूमिका आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यामधील भूमिका. तर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं, हा माझा नंबर आहे. सध्या 14 एप्रिल निमित्त आपण प्रत्येक कोर्सेसवरती भरपूर डिस्काउंट ठेवलेला आहे. राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, कमीत कमी तुम्हाला फीसमध्ये ते कोर्सेस तुम्हाला मिळणार. त्याची इन्क्वायरी करायची असेल, डिटेल हवे असतील तर या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. सो धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.